नमस्कार, जय महाराष्ट्र. काल आपल्या सर्वांकडे एक मी विषय आणला होता महत्त्वाचा. तो म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या सुधार समितीमध्ये 3 प्रस्ताव असे होते जे मोकळ्या मैदानांना हे रेसिडेन्शियल एरियामध्ये कन्वर्ट करण्याचं पाहत होते. म्हणजेच काय, तर आपली चांगली मोकळी मैदानं, मग एक बँड्रा वेस्टमध्ये फुटबॉलचं मैदान आहे, जे फुटबॉलचं टर्फ आहे, जिथून देशासाठी फुटबॉल खेळणारे लोक तिथे येऊन प्रॅक्टिस करत असतात, ते त्यांना एक्झिबिशन सेंटरमध्ये कन्वर्ट करायचं होतं. म्हणजे काय, तर आले कॉन्ट्रॅक्टर, आले बिल्डर, चला मजा मस्ती झाली. दुसरं म्हणजे मलबार हिल इथे एक उद्योगपत्यांचं घराच्या बाजूला, बरोबर त्यांचं बंगल्याचं काम चालू आहे, तेच तिथे बाजूला एक मोकळं मैदान होतं. ते मैदान देखील त्यांना रेसिडेन्शियल एरियामध्ये कन्वर्ट करून त्या उद्योगपत्याला द्यायचं होतं. म्हणजे मोठा बंगला, प्रायव्हेट गार्डन असेल किंवा मोठा बंगला होऊ शकेल, पण तिथे जनसामान्यांना नो एंट्री. आणि तिसरं काय, तर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्याच्या बाजूलाच तिथे एक सोसायटी आहे, तिथे एक चांगला हरितपट्टा होता किंवा आहे. तो हरितपट्टा देखील कन्वर्ट करून काय करायचं आहे, तर रेसिडेन्शियल. म्हणजे पुन्हा बिल्डर आले. मुळात मुंबईचे मोकळे श्वासाची मैदानं, ही मैदानं ह्यांना विकायची होती आणि तिन्ही प्रस्ताव ते आपण हाणून पाडले. काल मी अपील केल्यानंतर आज आपण पाहिलं असेल मुंबईकरांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मग राजकीय पक्ष असतील, सामाजिक संस्था असतील, सामान्य नागरिक असेल, ह्या सगळ्यांनीच सांगितलं की आम्हाला मुंबईची मोकळी मैदानं विकायची नाही आहेत, बिल्डरांच्या आणि कॉन्ट्रॅक्टरांच्या घशात घालायची नाही आहेत. आज ह्याच सुधार समितीला ह्या प्रस्तावाला पुन्हा एकदा मागे पाठवायला लागलं, रिफर बॅक करायला लागलं आणि पहिला विजय आपण मिळवलेला आहे. अर्थात मोठा विजय आपला तेव्हाच होईल जेव्हा हे तिन्ही प्रस्ताव रद्द होतील, खारिज होतील. चौथा एक भयानक प्रस्ताव हे आणत होते, ते म्हणजे मुंबईच्या ज्या आपल्या रक्तपेढ्या आहेत, ब्लड बँक्स आहेत मुंबई महानगरपालिकेच्या, ह्या सगळ्या ब्लड बँक्सना काही ठराविक NGOजना देऊन प्रायव्हेटाईज करायचे होते, खाजगी करायचे होते. आत्तापर्यंत आपण आरोग्यसेवा जी देत आलो त्याच्यात ह्या सगळ्या ब्लड बँक्समधून जे रक्त आपण पेशंटना द्यायचो ते फ्री ऑफ कॉस्ट असायचं, मोफत असायचं. बरं, रक्ताचा संबंध आणि मुंबईकरांचा संबंध हा आपल्याला काही सांगण्याची गरज नाही. मुंबईकर जेवढं रक्तदान करत असतात आणि खास करून शिवसैनिक जेवढं रक्तदान करत असतात, दुर्दैवाने कुठचीही आपत्ती आली, काही बरं वाईट घडलं की पहिलं रांगेत उभं राहून रक्तदान करणारे हे आपले शिवसैनिक असतात. हे आपलं रक्त, मुंबईचं रक्त, हे पेशंट्सना विकू इच्छित होते. मग काय, कधी 1100 रुपये 1600 रुपये वाटेल ते भाव लावले असते. पण तो देखील प्रस्ताव आपण आज हाणून पाडला, मागे घ्यायला लावला आणि हा विजय हा तुमचा सर्वांचा आहे. मी आपल्या सर्वांचं अभिनंदन तर करतोच आणि सगळ्यांचे आभार मानतो ज्यांनी याच्यात आपल्याला साथ दिली. होय, आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची तयारी दाखवली, आवाज उठवला आणि हा मुंबईकरांचा विजय प्राप्त करून दिला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.